नमस्कार मित्रांनो, शुभम सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी आज नेमकं इंग्लिश कसं बोललं जातं, नेमकं सुरुवात कुठनं केली जाते आणि नेमकं इंग्लिश शिकवतात कसं हे तुम्हाला इथे सांगणार आहे आज. तर मग मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेल की नेमकं इंग्लिश बोललं कसं जातं आणि क्लॅरिटी मिळेल आणि फुल कॉन्फिडन्स येईल तुमच्यावर की मलाही बोलता येतं इंग्लिश. तर चला मग सुरुवात करूया. आय हॅव अ कार याचा अर्थ असा होतो मित्रांनो, माझ्याकडे कार आहे. दुसरं वाक्य बघा मित्रांनो, आय हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. तर बघा मित्रांनो, इथे हॅव प्रत्यय लावली म्हणजे प्रेझेंटमध्ये आपण काय म्हणतोय की माझ्याकडे मोबाईल आहे. आणि भूतकाळामध्ये सांगायचं झालं तर कसं बोलायचं की माझ्याकडे मोबाईल होता, म्हणजे आय हॅड अ मोबाईल. म्हणजे हॅवच्या जागी फक्त हॅड यूज करायचं, दॅट्स इट. तिसरं वाक्य बघा मित्रांनो, शुभम हॅज अ वाईफ, शुभमकडे बायको आहे. इथं मी हॅवच्या जागी हॅज यूज केलं मित्रांनो. ही शी इट्ससाठी हॅज वापरतात आणि आय आणि देसाठी हॅव वापरतात. इथे तो एक रूल आहे. काय तो रूल जर का कोणाला माहीत नसेल तर तो रूल नोट डाऊन करून घ्या तुमच्या वही पुस्तकामध्ये, काय असेल ते. ओके, बाईकच्या जागी आपण बाईक घेऊया. शुभम हॅज अ बाईक, शुभमकडे बाईक आहे. चौथं सेंटेन्स बघा मित्रांनो, आय हॅव अ मोमेंट्स, म्हणजे माझ्याकडे एक क्षण आहे. मोमेंटच्या जागी आपण टाईम यूज करूया. आय हॅव अ टाईम, म्हणजे माझ्याकडे वेळ आहे. आपण काय म्हणतो बघा, बोलतो आपण की माझ्याकडे खूप वेळ आहे. तर ते कसं बोलायचं, आय हॅव अ लॉट्स ऑफ टाईम असं म्हणायचं, म्हणजे माझ्याकडे खूप वेळ आहे. इथे तुम्ही कुठलाही वर्ड घेऊ शकता आणि तसं तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिससुद्धा करू शकता. पुढचं सेंटेन्स आहे, आय हॅव अ लॉजिक, म्हणजे माझ्याकडं तर्क आहे. तर आपण चार चौघामध्ये बोलत असताना काहीतरी कुठला तर विषय निघाला की कोणतर काय तर बोलत असलं आणि त्यांना सांगायचं झालं की माझ्याकडे एक लॉजिक आहे, तर तसं आपण बोलू शकतो की कसं, की आय हॅव अ लॉजिक, माझ्याकडे तर्क आहे. नेक्स्ट बघा 6 नंबरचं, शी हॅज अ ड्रेस, म्हणजे तिच्याकडे एक ड्रेस आहे. मग इथे हॅज कसं काय यूज केलं, तर मगाशी मी सांगितलेलं ही शी इटसाठी हॅज वापरायचं. हे वाक्य सोडून आणि काही वाक्य तयार करू शकतो आपण. बघा कसं, शी हॅज अ रेड ड्रेस, म्हणजे तिच्याकडे लाल ड्रेस आहे. शी हॅज अ बाईक, तिच्याकडे बाईक आहे. शी हॅज अ होम, तिच्याकडे घर आहे. असं नवनवीन आपण वाक्य तयार करू शकतो. इथं फक्त शब्द बदलायचा आहे. फक्त तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. फक्त इथं शी हॅज नंतर नवीन कुठला तरी एक शब्द वापरायचा आणि वाक्य तयार करायचे. ओके, चला 7 नंबरचं वाक्य बघा, आय हॅव अ बाईक, गो अँड ब्रिंग दिस बाईक, म्हणजे माझ्याकडे बाईक आहे, जा आणि घेऊन. ओके, नवीन बघा वाक्य, आय हॅव अ लॉट्स ऑफ चॉकलेट्स, यू वॉन्ट चॉकलेट, म्हणजे माझ्याकडे खूप सारे चॉकलेट आहेत, तुला पाहिजे का. तिसरं वाक्य घेऊया, आय हॅव अ लॉट्स ऑफ बुक्स, कॅन यू कम विथ माय होम, म्हणजे माझ्याकडे खूप सारे पुस्तकं आहेत, तू माझ्या घरी येशील का. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, फक्त इथे वर्ड तेवढं चेंज करायचं, बाकी आहे तसं फॉर्म्युला राहील. ओके, आणि असे तुमचं तुम्ही नवनवीन वाक्य तयार करा. 8वं वाक्य बघा, शी हॅज अ लगेज, गो अँड ब्रिंग दिस, म्हणजे तिच्याकडे सामान आहे, जा आणि घेऊन. कोणीतरी आपल्याकडे पाहुणे आलेले असतात आणि त्यांना आपण म्हणतो की जाऊन बॅगा वगैरे जाऊन उचला आणि आपल्या घरात आणून ठेवा. मग त्यासाठी हे वाक्य आहे बघा. ओके, 9 नंबरचं वाक्य बघा, द thief इज रन, गो चेक ही हॅज मनी, चोर पळून जातो, तबसा त्याच्याकडे पैसे आहे. ओके, कळलं, जाऊया पुढं. लास्ट वाक्य बघा मित्रांनो, आय हॅव माय ओन डिग्री सर्टिफिकेट्स, म्हणजे माझ्याकडे स्वतःची पदवी प्रमाणपत्रे आहेत. तर मग
मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला सांगा. की असं तुम्हाला कोणी शिकवलं होतं का? म्हणजे तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सगळं इंग्लिश कळतंय, पण नेमकं तोंडातून बोलले जात नाही इंग्लिश. पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश 100% बोलायला येणार म्हणजे येणार. फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला आणि असं तुम्हाला कोणी शिकवलं होतं का याआधी. आणि बाकीचे यूट्यूबर तुम्हाला कसे शिकवतात की जसं की ही म्हणजे काय, शी म्हणजे काय, इजला आहे म्हणतात, इटला वगैरे हे म्हणतात. ह्या गोष्टी जाऊ देत आता, त्यांचं त्यांच्या भाषी आहे, आपलं आपल्या भाषी. ओके, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा नक्की. धन्यवाद मित्रांनो.